माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी त्यांचा अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचं विशेष पथक स्थापन केलं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल माने व पोलीस नामदार अनंत कुडाळकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली। इसम नामे रियाज महबूब सारवान रामिरज हा अमन अक्रम जमादार राहणार मिरज याच्याकडून तयार गांजा माल घेण्याकरिता मिरज शहरातील अबावली कब्रस्तानचे मेन गेट समोर येणार आहे। नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील अबावली कब्रस्तानच्या मेन गेट समोर दर्गा कॉर्नरच्या पूर्वेस माळी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून थांबलं असता थोड्या वेळाने इसम नामे रियाज महबूब सारवान हा ॲक्टिवा मोपेड वाहनावरून दर्गा समोरून अबावली कब्रस्तानच्या गेटजवळ येऊन थांबला। त्यानंतर थोड्या वेळाने एक इसम पिशवी घेऊन अबावली कब्रस्तानचे मेन गेट समोर येऊन रियाज सारवान यांच्याशी बोलत थांबला। रियाज सारकन याने त्याच्याकडील रोख रक्कम त्यास देऊन त्याच्याकडील पिशवी घेऊन मोपेड गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं। त्यांनी त्यांची नावं रियाज महबूब सारवान वय वर्ष 42 राहणार मंगल टॉकी समोर लोणार बल्ली मिरज 2 अमन अक्रम जमादार वय वर्ष 21 राहणार खाजावस्ती मिरज अशी सांगितली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातील गाडीच्या डिक्कीमध्ये तयार गांजा माल मिळून आला। त्यांच्याकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता रियाज सारवान याने सांगितलं की अमन जमादार यांच्याकडून गांजा माल खरेदी करून तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे। तसेच अमन जमादार याने सांगितलं की सदरचा गांजा माल हा त्याने जयसिंगपूर येथील मोहम्मद तौहीद सिद्दीकी नावाचा इसमाकडून घेतला। लागलीच सदर आरोपी व गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहे।